ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या नवीन स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचाच पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश तुम्ही न चुकता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि स्वामींवर पूर्ण विश्वास असेल, पूर्ण श्रद्धा असेल तर लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींचा संदेश तुम्हाला भरकटवण्यासाठी नाही, स्वामींचा संदेश तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करण्यासाठी नाही, तर स्वामींचा संदेश तुम्हाला भक्तीचा मार्ग सांगण्यासाठी, स्वामींचा संदेश तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आहे. स्वामींचा हा संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडतो त्या भक्तांचं मन प्रसन्न होतं, मनामध्ये सकारात्मक विचार सुरू होतात आणि स्वामी आपल्या सदैव सोबत आहेत याची जाणीव भक्तांना होत असते. म्हणून हा संदेश भक्तांच्या कल्याणासाठीच आहे. या संदेशाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये सकारात्मकता येणार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना तुम्हाला याची जाणीव होईल की स्वामी समर्थ महाराज आपलं रक्षण करत आहेत. जोपर्यंत स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपल्याला कोणाच्याही वाईट नजरेपासून घाबरण्याची गरज नाही. कारण लोक कधी कधी आपल्या वाईटावर टपलेले असतात. आपलं कधी वाईट होईल याची प्रतीक्षा त्यांना असते. आपल्याला मागे खेचण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, पण आपण आपले प्रयत्न सुरू ठेवायचे. आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवायचा आणि स्वामी माझ्या सोबत आहेत याची जाणीव सतत आपल्या मनामध्ये असू द्यायची. कारण स्वामी ज्याच्या पाठीशी असतात ना, त्याचा केसही कुणी वाकडा करू शकत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये कितीही काही होऊ द्या, परंतु भक्तीचा खरा मार्ग आपण सोडायचा नाही, प्रामाणिकपणा सोडायचा नाही, कोणाची अजिबात फसवणूक करायची नाही, कोणाचा एक रुपया सुद्धा बुडवायचा नाही. परमेश्वराने आपल्याला जे दिलं आहे त्यामध्ये समाधानी राहायचं, कधीही लोभाच्या मागे पळायचं नाही. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज सदैव आपल्याला शिकवत असतात की जर तू चांगल्या मार्गाने चाललास, तू प्रामाणिक प्रयत्न केलेस तर मी सदैव तुला यश देईल. स्वामी समर्थ भक्तांना सांगत असतात की जो प्रामाणिक मार्गाने चालतो त्याच्या जीवनामध्ये संकट येतात, मात्र तो यशस्वी नक्की होतो. अनेक लोक आजच्या धावपळीच्या युगामध्ये खोटे नाटे वागून लोकांना फसवून पैसे कमवत आहेत. परंतु लक्षात ठेवा, खोट्याचे दिवस फार काळ चालत नाहीत. जो माणूस खोटा वागतो, जो माणूस वाईट करतो, त्याचं कधीही आयुष्यभर चांगलं राहत नाही. परमेश्वर त्याला त्याच्या कर्माची शिक्षा नक्की देत असतात. म्हणून वाईट मार्गाने अजिबात जायचं नाही. हा संदेश जो प्रत्येक भक्त ऐकत आहे त्याला मी सांगत आहे की कधीही खोट्या किंवा वाईट मार्गाने जाऊ नका. जे करायचं ते चांगल्या मार्गाने करा. चांगल्या मार्गाने चालणारा माणूस रात्री निवांत झोपत असतो, कारण त्याला माहीत असतं की मी कधी कोणाचं काही वाईट केलं नाही, त्यामुळे माझंही काही वाईट होणार नाही. आणि जो चोरी छुपे काही ना काही वाईट कृत्य करत असतो त्याला कधीही गाढ झोप लागत नाही, कारण त्याच्या मनात सतत विचार चालू असतात की अरे मी हे वाईट केलं आहे, मी हे केलं आहे, माझ्या हातून हे वाईट झालं आहे, आता काय होईल याची सतत भीती त्याच्या मनामध्ये असते. म्हणून जो खरा असतो तो घाबरत नसतो आणि असाच भक्त स्वामींना हवा असतो. स्वामी भक्तांनो, तुम्ही जर खऱ्या मार्गाने चालत असाल, तुम्हीही खऱ्या मार्गाने परमेश्वराला मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत असाल, तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत असं नक्की टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा ही अपरंपार आहे. स्वामी महाराज जोपर्यंत भक्ताच्या पाठीशी असतात तोपर्यंत भक्ताला कसलीच भीती नसते. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची कृपा तुमच्यावर कायम राहणार आहे. तुम्ही फक्त असेच मनापासून स्वामींची सेवा करत राहा. स्वामींची सेवा केल्याने, स्वामींची भक्ती केल्याने नक्कीच आपल्या मनाला प्रसन्नता मिळते, आपल्या मनाला सकारात्मकता मिळते. कधी काही लोक आपल्याला भेटतात, आपल्याला दुसऱ्या मार्गावर वळवण्याचा प्रयत्न करतात. अनेक असे मित्रमंडळी असतात, अनेक असे लोक असतात जे आपल्याला नको ते व्यसन लावण्याचा प्रयत्न करतात. मग आपण व्यसन करतो आणि व्यसन हे आपल्याला जीवनामध्ये काळोखात ढकलणारं एक साधन असतं. जो माणूस व्यसन करतो
तो नक्की काळोखात जात असतो. म्हणून आपल्याला काळोखात जायचं नाही, आपल्याला व्यसन करायचं नाही, आपल्याला नकारात्मकतेपासून दूर राहायचं आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला दुष्कर्म करायचं नाही, वाईट कर्म करायचं नाही. करायचे तर फक्त चांगले कर्म करायचे. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, जो भक्त चांगले कर्म करतो त्याला त्याच्या चांगल्या कर्माचं फळ स्वामी समर्थ महाराज नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, आयुष्यात कधी रडायचं नाही, आयुष्यात फक्त लढायचं. स्वामी समर्थ महाराज आपल्याला शिकवतात की रडण्यापेक्षा लढायला शिक, कारण रडल्याने तू कमजोर होतोस, मात्र लढल्याने तू नक्कीच शूरवीर होतोस. स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येतच असतात. कधी कधी माणसाचे चांगले दिवस असतात, कधी कधी माणसाचे वाईटही दिवस असतात. परंतु चांगले दिवस असू द्या किंवा वाईट दिवस असू द्या, तुम्ही तुमचं धैर्य जर राखून ठेवलं, तुम्ही तुमची श्रद्धा जर निकळ ठेवलीत ना, तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज कधी तुम्हाला ढासळू देणार नाही. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला खाली पडू देणार नाही. कारण हे जीवनाचं चक्र आहे. जीवनाच्या चक्रामध्ये चांगलेही दिवस माणसाला बघावे लागतात, कधी कधी वाईटही दिवस बघावे लागतात. समतोल दिवस कधीच आयुष्यामध्ये नसतात. म्हणून या वाईट दिवसांमध्ये किंवा चांगल्या दिवसांमध्ये आपण स्थिर राहायला शिकायला हवं. स्वामी भक्तांनो, कधी कधी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की मी आयुष्यामध्ये खूप चांगला वागतोय, मी खूप चांगले विचार जपतोय, मी जीवनामध्ये सर्व काही चांगलेच कर्म करतोय, तरी माझ्यासोबत वाईट का घडतं? स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा, हे सर्व जीवनाचं चक्र आहे. या चक्रामधून प्रत्येकाला जावंच लागतं. जोपर्यंत आपल्याला वाईट दिवस आपण भोगत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या वाईट दिवसांची किंमत कळत नाही. आनंदाचे दिवस आपण जेव्हा भोगतो तेव्हा त्या आनंदाच्या दिवसामध्ये आपण स्थिर राहतो, कारण आपण वाईट दिवस भोगलेले असतात. आणि आपल्याला माहीत असतं की आपण किती गरिबीतून वर आलो आहे, किती वाईट संकटांना पार करून आपण इथपर्यंतचा टप्पा गाठलाय. तेव्हा माणूस अहंकारी होत नाही, कारण त्याला पूर्वीचे जुने दिवस आठवतात. जर माणूस जन्मताच त्याला सर्व काही मिळालं, त्याला जर दुःखाची चावलच लागली नाही, तर माणूस अहंकारी बनतो. कारण त्याला दुसऱ्याचं दुःख जाणून घेता येत नाही, त्याला दुसऱ्याचं दुःख समजत नाही, दुसऱ्याचे वाईट दिवस त्याला समजत नाही, त्याला फक्त स्वतःचा अहंकार समजत असतो. म्हणून हे जीवनाचं चक्र आहे. या चक्रामध्ये प्रत्येकाला अडकावंच लागतं. या चक्रातील प्रत्येक ऊन, वारा, पाऊस सगळं काही सहन करूनच माणूस पुढे जात असतो. स्वामी भक्तांनो, ही सर्व परमेश्वराची भक्तांसाठी रचलेली शिकवण असते. या शिकवणीतून माणूस हळूहळू शिकून पुढचा टप्पा गाठत असतो. स्वामी भक्तांनो, कधी कधी तुम्ही हे पाहिलं असेल की एखादा माणूस गरिबीतून खूप वर जातो, मोठा होतो, सर्व काही मिळवतो, पण अचानक असं काहीतरी होतं की तो पुन्हा आहे त्या जागेवर परत येतो. म्हणून लक्षात ठेवा, माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने अहंकार करू नये, कारण गर्वाचं घर हे एक दिवस नक्की खाली येत असतं. परमेश्वर अचानक तुम्हाला मोठं बनवत असतात, अचानक तुमचं नशीब उजळत असतात, परंतु आपण परमेश्वरासाठी लहान असलं पाहिजे. परमेश्वराच्या चरणाशी आपली जागा आहे. आपण कधीही अरेरावीची भाषा करू नये. आपण मोठं झालो म्हणजे परमेश्वराच्या कृपेने झालो हे विसरता कामा नये. मोठं झालो म्हणजे आपण इतरांना मदत केली पाहिजे, इतरांना पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे, ना की त्यांना नीचपणा दाखवला पाहिजे, ना की त्यांना वाईट बोललं पाहिजे. स्वामी भक्तांनो, हे सर्व काही तुम्हाला समजून घ्यायला हवं. म्हणून फक्त सेवा करू नका, फक्त पूजा करू नका, तर यास बाकीच्या गोष्टी सुद्धा नक्की शिकून घ्या. परमेश्वराला तुमचा प्रामाणिकपणा हवा आहे, तुमचं साधं भोळं मन हवं आहे. परमेश्वराला तुमच्या मनातील विश्वास हवा आहे. हे सर्व काही तुम्ही जेव्हा परमेश्वराला द्याल, तेव्हाच परमेश्वर तुमची भक्ती नक्की स्वीकारतील, तुमची पूजा स्वीकारतील. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांचा हा संदेश नक्कीच तुमच्यासाठी जीवन उपयोगी ठरणार आहे. हा संदेश ज्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐकला असेल, त्या भक्तांच्या मनामध्ये नक्कीच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि प्रत्येकाला या चांगल्या गोष्टींचा अनुभव नक्कीच जीवनामध्ये येणार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला जाणवलंच असेल की परमेश्वराची फक्त सेवा करणं
फक्त सेवा करणं चालणार नाही, तर सेवेसोबतच या सर्व गोष्टीसुद्धा आपल्याला पाळाव्या लागतील. स्वामींचे जे कडक नियम आहेत ते सुद्धा तुम्हाला पाळावे लागतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात कोणाचं काही वाईट करायचं नाही, सर्वांचं चांगलं करा असंच परमेश्वराकडे मागणं असलं पाहिजे. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या एकमेव मराठी या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.